register indirect to increment and auto decrement mode. Correct. Direct address mode, indirect address mode. बरोबर. Relative ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे, एवढे जरी सांगता आले. बेस्ट इंडेक्स्ड आहे आणि इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड एक आहे. बरोबर. असे टोटल 10 आहेत. त्याच्यापैकी 5 ते 6 विथ एक्झाम्पल्स यू हॅव टू अंडरस्टँड अँड रिमेंबर. ओके, इथपर्यंत कळालंय ना सगळ्यांना? एनीबडी एनी डाऊट रिगार्डिंग दिस? no ma'am. Okay. So today we have to start with the next chapter, that is the memory organization. तर याच्यामध्ये जो पोर्शन आहे तो 4th आणि 3rd चॅप्टरचा मिक्स्ड आहे. काही रिमेनिंग बिट्स परत पुढे कव्हर होणारच आहेत. त्याच्यामुळे इथं जसा सिक्वेन्स आहे चॅप्टरचा त्याच्याप्रमाणे आपण घेत चाललोय. सो ओव्हरऑल we are completing all the syllabus, no any problem. So the page I have shared with you is the memory organization. Okay, तर CPU मध्ये जी मेमरी असते, प्रायमरी मेमरी, परत एकदा मी तुम्हाला कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम रिवाइज करायला सांगते मी. तर याच्यामध्ये बघा CPU या ठिकाणी इनपुट डिव्हाइसेस, या बाजूला आउटपुट. काय केलं होतं मी तुम्हाला? फर्स्ट ब्लॉक इज ALU. बरोबर. त्याच्यानंतर PCU, प्रोग्राम कंट्रोल युनिट, आणि इथे जी खाली असते ती प्रायमरी मेमरी असते. बरोबर. हे इनसाइड द CPU असतं. प्रायमरी मेमरी इज इनसाइड द CPU. आणि खाली अजून एक मेमरी असते, दॅट इज द सेकंडरी मेमरी. त्याच्यामध्ये स्टोरेज डिव्हाइसेस पण येतात. पेन ड्राईव्ह येते, कॉम्पॅक्ट डिस्क येते, हार्ड डिस्क ड्राईव्ह येते. ओके, की ज्याच्यामध्ये तुम्ही लार्ज स्टोरेज ठेवू शकता. दॅट इज द सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी मधून डेटा पहिल्यांदा प्रायमरी मेमरी मध्ये जातो, रिक्वायर्ड डेटा फक्त, आणि प्रायमरी मेमरी मधून रिक्वायर्ड डेटा विल बी टेकन इन द ALU फॉर प्रोसेसिंग. आणि त्याच्यासाठीचे जे लागणारे सगळे कंट्रोल सिग्नल्स असतात दॅट विल बी गिवन बाय द कंट्रोल युनिट. याप्रमाणे हे CPUचं पूर्ण कॉम्प्युटरचं हे स्ट्रक्चर असतं. Figure is related to this only. It is the architecture of the typical microprocessor. Okay, so on the next page I am showing you the diagram of the CPU. Processor जो असतो तो मेन central processing unit जो असतो तो microprocessor असतो. So how it is connected with the other devices? त्याच्यामध्ये input output devices येतात, memory येतात. So how that interconnection is there, that is clear from this particular diagram. So that diagram I am sharing with you. It is on the next page. मायक्रोप्रोसेसर याशी पूर्ण ही डायग्राम आहे. पेज क्लिअर आहे ना सगळ्यांना? Yes, Now ma'am. from Yes, the ma'am. left side, काय झालं? पेज क्लिअर आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. हे बघा, ही अशी डायग्राम आहे आर्किटेक्चर ऑफ अ टिपिकल मायक्रोप्रोसेसर. तर इथून आपण लेफ्ट साइड पासून बघायला चालू करूया. दिस इज मायक्रोप्रोसेसर म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जो पूर्ण प्रोसेसिंगचा महत्वाचा टास्क परफॉर्म करत असतो तो म्हणजे हा मायक्रोप्रोसेसर. ओके, त्याला बस कंट्रोल लॉजिक, वेगवेगळे ज्या बसेस असतात त्या सगळ्याची मिळून जी असते ती सिस्टीम बस. इट वर्क्स फॉर दिस कॉम्प्युटर सिस्टीम, म्हणून त्याला म्हणायचं सिस्टीम बस. त्याचं कंट्रोल लॉजिक, त्याच्यानंतर टायमिंग हे दोन्हीला दिलेलं असतं क्लॉक सिग्नल प्रमाणे टू द मायक्रोप्रोसेसर अँड टू द बस कंट्रोल लॉजिक.
ओके, हे 3 ब्लॉक समजले. द टायमिंग सिग्नल्स आर गिवन टू द बस कंट्रोल लॉजिक ॲज वेल ॲज टू द मायक्रोप्रोसेसर. जो असतो क्लॉक सिग्नल. क्लॉक सिग्नल बद्दल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा. या प्रकारचा हा क्लॉक सिग्नल असतो. याच्यामध्ये टी ऑन आणि दिस मच इज द टी ऑफ. त्याला म्हणायचं एक क्लॉक सायकल. प्रत्येक क्लॉक सायकल मध्ये मायक्रोप्रोसेसर सम ऍक्शन, सम टास्क इज परफॉर्मिंग. आणि तो स्पीड एवढा फास्ट असतो की त्याच्यामुळे आपल्याला स्पीड ऑफ ऑपरेशन फॉर द प्रोसेसर इज व्हेरी व्हेरी फास्ट. बट इट डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. जी फ्रिक्वेन्सी असते ती असते मेगा हर्ट्ज मध्ये. सो मेगा हर्ट्ज हा क्लॉक स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द timing signal to the microprocessor. So are you getting all the 3 blocks here? Timing, microprocessor आणि केलेले आहेत ते IO devices म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ओके, तर सिस्टीम बस कडून पहिल्यांदा 2 मेमरी मॉड्यूल्स दाखवलेले आहेत. तर 2 मेमरी मॉड्यूल्स किंवा इथं मध्ये डॉट 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 दाखवलेले आहे बघा. म्हणजे अनेक मेमरी मॉड्यूल्स आपण इथं कन्सिडर करू शकतो. की सपोज फॉर एक्झाम्पल हा वरचा जो असेल ते तोच पूर्ण मॉड्यूल इथं आपण कन्सिडर करतो. हे समजा पेन ड्राईव्ह असेल, मध्ये समजा सीडीज असतील, फ्लॉपी डिस्क असतील. तर असे वेगवेगळे मेमरीचे जे मॉड्यूल्स आहेत त्यांना मेनली लागतो तो इंटरफेस. इंटरफेस याचा अर्थ काय? कनेक्टिंग दॅट मेमरी डिव्हाइसेस टू द सिस्टीम बस. दॅट इज कॉल्ड एज द इंटरफेस. इंटरफेस म्हणजे काय? मधला जो दुवा साधण्याचं काम करतो आपण. एक मिनिट, डायग्राम. So it is the interconnection of that memory module with the bus control logic through the system bus. Okay, that is known as the interface. म्हणजे मेमरी डिव्हाइसेस किंवा मेमरी मॉड्यूल्स जे असतात ते आपल्याला कॉम्प्युटर सिस्टीमला इंटरफेस करायचे असतात, इंटरकनेक्ट करायचे असतात. सो इंटरफेस इज रिक्वायर्ड फॉर ईच मेमरी मॉड्यूल. सो इन दिस वे द सिस्टीम बस इज इंटरफेस्ड विथ द मेमरी. खाली जे 2 एरोज येत जातात ते इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला जातात. त्यांना पण परत इंटरफेस हा लागतोच कंपल्सरी. इथे मास स्टोरेज डिव्हाइसेस, मेनी स्टोरेज डिव्हाइसेस आर देअर. आणि त्याच्यानंतर खालीचे आहेत ते आयओ डिव्हाइसेस. दॅट मीन्स द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, कीबोर्ड, स्कॅनर, प्रिंटर, प्लॉटर, हे सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. So this is the IO subsystem. So this is the total architecture of the typical microprocessor. ही पूर्ण जी डायग्राम आहे की एखाद्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये मायक्रोप्रोसेसरचं इंटरनल आर्किटेक्चर कसं असतं हे या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल. जे आता मी स्मॉल ब्लॉक डायग्राम दाखवलेली होती कॉम्प्युटरची. फक्त याच्यामध्ये डिफरंट मेमरी मॉड्यूल्स, त्याच्यानंतर इंटरफेस टू द मास स्टोरेज डिव्हाइस, आयओ डिव्हाइस हे फक्त दाखवलेलं आहे. सो दिस डायग्राम शोज द आर्किटेक्चर ऑफ द टिपिकल मायक्रोप्रोसेसर. ओके, तर त्यातला जो पार्ट आहे आपल्याला शिकायचा आहे तो या चॅप्टर मध्ये इट इज द मेमरी. ओके, मेमरीचे जे डिफरंट मॉड्यूल्स असू शकतात required for the architecture of this microprocessor. So that memory part here we have to study. Okay, लक्षात येतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, so the next page will show you the different types of memories. Okay, so memories are, memory refers to the device that stores information for later use. जसं आपल्याला ह्युमन ब्रेन ची जी आपली जी मेमरी असते, बराच डेटा, बरेच इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करून ठेवलेलं असतं अँड वी आर युजिंग इट टाइम टू टाइम. तसं कॉम्प्युटरची जी मेमरी असते
It is the device that stores the information for the later use. It is the integral part of the computer. Okay? कॉम्प्युटर मधल्या सीपीयूच्या आतमध्येच ही मेमरी दिलेली असते. ओके, तर याचे दोन पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. वन मेमरी इज द प्रायमरी मेमरी दॅट द प्रोसेसर कॅन ऍक्सेस डायरेक्टली. ओके, एक मेमरी जी असते ती सीपीयूच्या आतमध्ये असते. दॅट इज कॉल्ड एज द मेन ऑर प्रायमरी. ऍक्सेस डायरेक्टली दिस मेमरी. अदर मेमरी जी असते ती इट इज द लार्ज स्टोरेज ऑफ द इन्फॉर्मेशन. इट इज नॉट डायरेक्टली accessed by the processor. It is known as the auxiliary memory or the secondary memory. ओके, तर हे इथं दिलेलं आहे बघा. Memory can be divided into two categories. One that the processor can access directly, referred to as the main or the primary memory. The other that can facilitate large storage of the information. It is not directly accessed by the CPU and it is reflected as the secondary. Yes, all of you are getting the difference between primary and auxiliary memory किंवा primary आणि secondary memory. Yes, can anybody tell me what is the difference? प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये काय फरक आहे? 2 पॉइंट्स सांगता येतील का कुणाला? त्या पॅराग्राफ मध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हॉट इज प्रायमरी मेमरी अँड व्हॉट इज द सेकंडरी मेमरी. ओके, रीड इट वन्स अगेन. हे बघा, मेमरीज हा जो फर्स्ट पॅराग्राफ इथं दिलेला आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मेमरी म्हणजे काय? इट इज द डिव्हाइस विच कॅन स्टोअर the data or information which is required by the computer or by the system. So it can be divided into two categories. One is the primary memory and another is the secondary or auxiliary memory. So what is the difference between these two? Yes, anybody? कोण सांगताय? आसावरी, नाझिया, वैभवी, ट्राय टू आन्सर मी. चुकलं तर चुकू देत. अंजली, कोण सांगताय? प्रायमरी मेमरी डायरेक्ट ऍक्सेस होते सीपीयूशी. येस, बरोबर, करेक्ट. सेकंडरी होत नाही. हा, सेकंडरी मेमरीला डायरेक्ट सीपीयू ऍक्सेस नसतो, पण प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी जी असते ती डायरेक्टली सीपीयू ऍक्सेस करू शकतो. त्याच्यामधला जो डेटा आहे तो रीड किंवा राईट करू शकतो. डायरेक्ट ऍक्सेस असतो. दॅट इज द प्रायमरी मेमरी. बरोबर. दिस इज वन पॉइंट. अनदर पॉइंट इज प्रायमरी मेमरी इज इनसाइड द सीपीयू. सीपीयूच्या आतमध्ये प्रायमरी मेमरी असते. Whereas the secondary memory are the storage devices, it is outside the CPU. हार्ड डिस्क बाहेर असते. जो मेन प्रोसेसर असतो मदरबोर्ड वरती ते सोडून बाहेरच्या बाजूला. ओके, सीपीयू सोडून बाहेरच्या बाजूला हार्ड डिस्क इज देअर किंवा पेन ड्राईव्ह आपण लावू शकतो. सो दॅट इज फॉर द स्टोरेज डिव्हाइसेस. दॅट इज द secondary memory or the auxiliary memory. It is not directly accessed by the CPU. Okay, so remember these 2 points. पहिला पॉइंट काय आहे? CPU can directly access the primary memory whereas the secondary memory cannot. Second is CPU मध्ये primary inside the CPU primary memory is there आणि secondary memory is outside the CPU. ओके, हे दोन्ही कळाले का सगळ्यांना? डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड द सेकंडरी मेमरी. Yes, sir. ओके. त्याच्यानंतर कंटेंट्स ऑफ द मेमरी हे व्होलाटाईल असतात का नॉन व्होलाटाईल असतात? म्हणजे पॉवर स्विच ऑफ केल्यानंतर त्याच्यामधले कंटेंट्स राहतात का नाही राहतात?
तर त्याच्यावरून परत दोन टाइप्स आहेत, व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल. जी मेमरी मधले कंटेंट्स ॲज इट इज राहतात इवन इफ द पॉवर इज मेड ऑफ, दॅट इज नोन ॲज द नॉन व्होलाटाईल मेमरी. इट इज ॲक्च्युअली द रॉम. नंतरही त्याच्यामधले कंटेंट्स ॲज इट इज राहतात, दॅट इज कॉल्ड ॲज द नॉन व्होलाटाईल मेमरी, दॅट इज द रीड ओनली मेमरी. याच्यामध्ये सिस्टीम प्रोग्राम्स असतात, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्ही जरी पॉवर सप्लाय ऑफ केला तरी पण ऑपरेटिंग सिस्टीम जे तुम्ही स्टोअर केलेली असते त्या रॉम मध्ये ती ॲज इट इज राहते. विंडोज असेल, लिनक्स असेल, युनिक्स असेल, व्हॉट एव्हर द ऑपरेटिंग सिस्टीम, जे काही त्याचे कॉन्फिगरेशन्स असतात, दोज आर केप्ट ॲज इट इज. दॅट इज कॉल्ड ॲज द नॉन व्होलाटाईल मेमरी. आणि व्होलाटाईल मेमरी म्हणजे काय असते? तुम्ही पॉवर ऑफ केल्यानंतर त्यामधले कंटेंट्स तुम्हाला मिळत नाहीत. इट इज द रीड राईट मेमरी और रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॅम आणि रॉम हे दोन मेन टाइप्स आहेत मेमरीचे. तर रॅम मध्ये रीड राईट मेमरी जी असते, इट इज द व्होलाटाईल मेमरी. when power is turned off you will not get the contents. Yes, are you getting the difference, volatile and non volatile? Yes, sir. Okay. तर मेनी कॉम्प्युटर्स जे आहेत तर ते दोन्ही त्याला प्रोव्हाइड केलेले असतात, रॅम ॲज वेल ॲज रॉम. आणि त्याच्यासाठी डिफरंट मेमरी डिव्हाइसेस आर युज्ड. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक असतात, काही मॅग्नेटिक असतात, काही ऑप्टिकल असतात. डिफरंट टेक्नॉलॉजीज आर देअर इन द मेमरी डिव्हाइसेस. मेमरी कार्ड रीडर्स पण तुम्हाला माहिती आहेत, मेमरी कार्ड्स पण असतात. नाउअडेज वी आर युजिंग फॉर मोबाईल फोन्स मेमरी कार्ड असतात बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन मेमरी वाढवता येऊ शकते. त्याच्यानंतर ऑप्टिकल डिव्हाइसेस असतात. त्यानंतर मॅग्नेटिक डिव्हाइसेस, मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर्स किंवा मॅग्नेटिक टेप, दीज आर युज्ड फॉर द स्टोरेज डिव्हाइसेस. मेनी सेमीकंडक्टर मेमरीज जे आपल्याला वापरतो आपण, रॅम आणि रॉम. सो मेनी सच मेमरी डिव्हाइसेस आर देअर. सो दॅट विल प्रोव्हाइड द लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी and at the same time it is the acceptable level for the performance and the cost. Cost wise सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर त्याच्यासाठी नंतर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेमरी सिस्टीम पण बघायचे आहेत. एखादी मेमरी सिस्टीम आपल्या कॉम्प्युटर सिस्टीमला जर डिझाईन करायची असेल, सो व्हॉट आर द डिफरंट पॅरामीटर्स. ओके, सो दॅट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी आफ्टरवर्ड्स. तर इथले पहिल्यांदा जे दोन मेन टाइप्स आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या, प्रायमरी मेमरी अँड द सेकंडरी मेमरी. त्याच्यानंतर व्होलाटाईल मेमरी अँड नॉन व्होलाटाईल मेमरी. सो अकॉर्डिंग टू दिस द मेमरी कॅन बी प्लेस्ड इन 4 ग्रुप्स. ओके, इट इज क्लासिफाईड ॲज द इंटरनल मेमरी अँड द एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी इज प्रेझेंट विद इन द CPU आणि एक्सटर्नल मेमरी जी आहे इट इज द external to the CPU. Okay, so here these memory types are given. दोन मेमरीचे टाइप्स परत इथे येत आहेत, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. सो इनसाइड द CPU जे आहेत तर ते CPU रजिस्टर्स असतात. सो इट इज कन्सिडर्ड ॲज द इंटरनल मेमरी. त्याच्यानंतर मेन और प्रायमरी मेमरी. Main or primary memory, it is inside the CPU again, so it should be the internal memory. आणि त्याच्यानंतर सेकंडरी मेमरी जी आहे ती आउटसाइड द CPU असते, ती एक्सटर्नल मेमरी. And one more type is there on the next page, that is the cache memory. So it is again the external memory. So these are the 4 different types of the memory. CPU register, internal memory. त्यानंतर मेन प्रायमरी मेमरी, अगेन इट इज द एक्सटर्नल मेमरी. थर्ड सेकंडरी मेमरी, एक्सटर्नल मेमरी. अँड फोर्थ इज द कॅश मेमरी, अगेन इट इज द एक्सटर्नल मेमरी. तर याच्यामध्ये 1 by 1 बघा. इथे CPU रजिस्टर्स, CPUच्या आतमध्ये जे रजिस्टर्स असतात
रजिस्टर ऑर्गनायझेशन तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये R1 to R7 हे रजिस्टर्स आहेत. तर CPU चे जे रजिस्टर्स असतात दॅट इज द इंटरनल मेमरी. So these are the high speed registers present within the CPU. CPU च्या आतमध्ये हे रजिस्टर्स असतात, तुम्ही बघितलेलं आहे ते रजिस्टर जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन मध्ये. It is used for temporary storage of the instructions and data. CPU चे जे रजिस्टर्स असतात ते फॉर्म द जनरल पर्पज रजिस्टर्स. ओके, आणि प्रत्येक सिंगल क्लॉक सायकलला त्याच्यामधला जो डेटा आहे तो आपल्याला चेंज करता येऊ शकतो. म्हणजे आपण एकतर रीडिंग करू शकतो किंवा राईट करू शकतो. सो ऑल द CPU रजिस्टर्स दे आर द इंटरनल मेमरी फॉर द CPU. ओके, हा फर्स्ट टाइप. त्यानंतर मेन और प्रायमरी मेमरी. So it is the again the fast external memory which stores programs and data needed by the CPU. The CPU can directly access this main memory, but as compared to the registers, it is slower because of its large capacity. जेवढी कॅपॅसिटी जास्त असेल तेवढा पर्टिक्युलर डेटा ऍक्सेस करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वाढला जातो. त्याच्यामुळे वी कॅन कॉल इट ॲज द स्लोअर मेमरी. तर याच्यामध्ये मेनली जे येते ते रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आणि रॉम, रीड ओनली मेमरी. तर मेन मेमरीचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये अजून सब टाइप्स असतात, रॅम, रॉम, प्रॉम, इप्रॉम, ईईप्रॉम. सो दोज टाइप्स अगेन वी विल सी फॉर प्रायमरी मेमरी. ओके, त्याच्यानंतर थर्ड जे आहे ते सेकंडरी मेमरी, एक्सटर्नल मेमरी. इट इज कॉल्ड ॲज द ऑक्झिलरी मेमरी. इट इज हॅव्हिंग द लार्जर कॅपॅसिटी. जेवढी कॅपॅसिटी जास्त होते तेवढा स्पीड ऑफ हे जे आहे प्रोसेसिंग अगेन इट इज स्लोअर, मच स्लोअर दॅन मेन मेमरी. मी अंडरलाईन करते, पहा ते सेंटेन्सेस यू ऑल्सो रीड विथ मी. हे बघा, ऑक्झिलरी मेमरी जी आहे सेकंडरी मेमरी, इट इज हॅव्हिंग द लार्जर कॅपॅसिटी. At the same time, the access time will be more. That means it is slower than the main memory, much slower than main memory because of the large capacity. The CPU here cannot directly access the secondary memory. Directly access त्याला करू शकता येणार नाही CPU ला. पहिल्यांदा काय करावं लागतं, सेकंडरी मेमरी मधला डेटा हा प्रायमरी मेमरी मध्ये घ्यावा लागतो, रिक्वायर्ड. ओके, अँड देन द CPU कॅन ऍक्सेस विथ दॅट डेटा. नो डायरेक्ट ऍक्सेस इज देअर. सो द इन्फॉर्मेशन इन द सेकंडरी मेमरी इज ऍक्सेस्ड इनडायरेक्टली थ्रू द IO प्रोसेसर. त्याच्यासाठी इनपुट आउटपुट एक प्रोसेसर मध्ये वेगळा लावावा लागतो. त्याच्या थ्रू हा डेटा प्रायमरी मेमरी मध्ये जातो आणि देन इट इज ऍक्सेस्ड बाय द CPU. तर IO प्रोसेसर जो असतो तो मेन मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये ठेवला जातो, वेगळा एक प्रोसेसर लागतो त्याला. तर टेक्नॉलॉजीज फॉर द सेकंडरी मेमरी आर मॅग्नेटिक हार्ड डिस्क आणि CD ROMs. सो दीज आर द स्लो इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइसेस. त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जी असते ती गिगाबाइट्स मध्ये असते आणि ऍक्सेस टाइम जो आहे तो मिली सेकंद मध्ये असतो. सो हाऊ मच इज 1 gigabyte? येस, एनीबडी नोज? किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट सांगितले होते बघा मी, आठवत आहे का? 1 gigabyte is 1 billion byte. So it is 10⁹ bytes. Okay, giga is 10⁹ किलो जर असेल तर 10⁵, मेगा असेल तर 10⁶ bytes. Okay, so these are the conversions, how much data it can store. त्याच्यावरून आपण हे नंबर ऑफ बाइट्स किती आहेत ते सांगू शकतो. सो दिस इज अबाउट द सेकंडरी मेमरी. जेवढी कॅपॅसिटी वाढेल मेमरीची तेवढा ऍक्सेस टाइम हा कमी असतो. सो ऍक्सेस टाइम इज इन टर्म्स ऑफ मिली सेकंद.
millisecond, microsecond, nanosecond. These conversions also you should know. Milli is 10 raised to minus 3, micro is 10 raised to minus 6, and nano is 10 raised to minus 9. Okay, clear? All of you are getting? Yes, ma'am. Types कळाले का इथले? Yes, all the students, are you understanding? Yes, ma'am. Okay. समजतंय ना सगळ्यांना? ठीक आहे. काय टाकलंय चॅट मध्ये? Primary, secondary memory is that memory can be directly accessed. Yes, yes, correct point भावी, बरोबर आहे. Okay. So these are 3 types here. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती जो चौथा टाइप आहे तो दिलेला आहे, that is the cache memory. So that page I will share with you now. आहे नोट्स मध्ये हे सगळं दिलेलं आहे, त्याच्यातले इम्पॉर्टंट सेंटेन्सेस फक्त तुम्ही अंडरलाइन करा आणि ट्राय टू अंडरस्टँड दॅट. सो दॅट मच ओनली यू हॅव टू राईट. कॅश मेमरी, अगेन इट इज द एक्सटर्नल मेमरी. It is the special type of the very high speed memory. Okay, special type of very high speed memory called as the cache memory. It is used to increase the speed of operation of the processor. Cache memory ने आपण speed of operation of the processor we can increase. ही cache memory कुठे असते? Between the CPU registers and the main memory. CPU रजिस्टर आणि मेन मेमरीच्या मध्ये ही कॅश मेमरी असते. फॉर कॉम्पेन्सेट फॉर स्पीड डिफरन्स बिटवीन मेन मेमरी ऍक्सेस टाइम अँड द प्रोसेसर लॉजिक. त्याच्यामुळे कॅश मेमरीचा जो साईज असतो तो व्हेरी स्मॉल असतो, बट इट इज एक्सपेन्सिव्ह अँड व्हेरी हाय ऍक्सेस स्पीड इज देअर. ओके, त्याच्यामध्ये जो काही रिक्वायर्ड डेटा असतो तेवढाच फक्त त्या कॅश मेमरी मध्ये ठेवलेला असतो. त्याचा साईज स्मॉल असतो, त्याच्यामुळे इट कॅन बी ऍक्सेस्ड व्हेरी फास्ट. तर त्याच्यामध्ये सेपरेशन केलेलं असतं. 2 टाइप्स ऑफ कॅश आर देअर. इन्स्ट्रक्शन आय कॅश विच स्टोअर्स इन्स्ट्रक्शन्स ओनली, while data or D cache it stores data only. 2 टाइपचे कॅश मेमरी असतात, आय कॅश आणि डी कॅश. आय कॅश मध्ये फक्त इन्स्ट्रक्शन स्टोअर केल्या जातात प्रोग्राम मधल्या, आणि डी कॅश मध्ये जो रिक्वायर्ड डेटा असतो तो स्टोअर केला जातो. त्याच्यामुळे होतं काय, कॅश मेमरीचा साईज स्मॉल असल्यामुळं इट इज ऍक्सेस्ड व्हेरी फास्ट. जेवढी मेमरीची कॅपॅसिटी लार्ज असेल तेवढा ऍक्सेस टाइम हा वाढतो. एक सिंपल एक्झाम्पल लक्षात घ्या. एखाद्या अपार्टमेंट मध्ये, बिल्डिंग मध्ये एक 5 मजली अपार्टमेंट आहे. ओके, ABCDEF असे त्याचे 5 फ्लोअरचे 5 नावं दिलेले आहेत. आणि सपोज तुमच्या रिलेटिव्हचा किंवा फ्रेंडचा जो फ्लॅट आहे तो सपोज 3rd फ्लोअर वरती आहे, म्हणजे C फ्लोअर वरती आहे. मग C आणि सपोज प्रत्येक फ्लोअर वरती 10 फ्लॅट आहेत. ओके, मग C9 असं जर तुम्हाला फ्लॅट नंबर जर ऍड्रेस दिलेला असेल तर डायरेक्टली आपण काय करू शकतो की C फ्लोअर वरती 9th फ्लॅट C9 व्हेरी इझिली इट कॅन बी ऍक्सेस्ड. बरोबर, ABCDEF अशी 6 मजली बिल्डिंग आहे, अपार्टमेंट आहे, आणि C फ्लोअर वरती 9th फ्लॅट. सो इझिली इट कॅन बी ऍक्सेस्ड. पण जर समजा 6 मजलीच्या ऐवजी अपार्टमेंट जर 30 मजली असेल, किती 30 स्टोरीड जर बिल्डिंग असेल आणि प्रत्येक फ्लोअर वरती 10च्या ऐवजी 25 फ्लॅट जर असतील, will the access time increase? Yes or no? Are you getting the example? एक्झाम्पल समजतंय का सगळं काय सांगितलं? Shall I repeat? Yes, ma'am. See,
वन बिल्डिंग यू हैव टू कंसिडर जिसमें 6 फ्लोर है. ABCDEF 6 फ्लोर आहेत. प्रत्येक फ्लोअर वरती 10 फ्लॅट आहेत. एक अपार्टमेंट आहे 6 मजली. इथे मी डायग्राम काढून सांगू का तुम्हाला, म्हणजे लवकर लक्षात येईल. हे बघा, ही 6 मजली एक बिल्डिंग आहे, अपार्टमेंट आहे. तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि हे 6 असे 6 फ्लोर्स आहेत. हा, ABCDEF बरोबर. या प्रत्येक फ्लोअर वरती 10 फ्लॅट्स आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. इथं 10 फ्लॅट आहेत, इथं 10 फ्लॅट, इथं 10 फ्लॅट, इथं 10 फ्लॅट, इथं 10 फ्लॅट. अशी एक बिल्डिंग आहे. ओके. आणि सपोज तुम्हाला जायचं आहे C9 या फ्लॅट नंबरला. C9 ह्या फ्लॅट नंबरला कसं जाणार? ABC सी फ्लोअरला जायचं. सी फ्लोअरला गेल्यानंतर तिथून 1 2 3 4 5 6 7 8 9 C9 आला की तिथं थांबायचं. सो यू कॅन रीच टू युअर रिलेटिव्ह व्हेरी इझिली. आर यू गेटिंग दिस? ही फर्स्ट केस कळाली का सगळ्यांना? आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल काय सांगतेय. इन्स्टेड ऑफ 6 फ्लोअर्स दिस पर्टिक्युलर अपार्टमेंट हॅज 30 फ्लोअर्स. 6च्या ऐवजी मी 5 पटीने वाढवलं. किती फ्लोअर्स आहेत ह्या बिल्डिंगला? इथं मी 30 नाही काढू शकत आहे, नुसतं मी आकडा लिहिते इथं. किती फ्लोअर्स आहेत? हाऊ मेनी फ्लोअर्स आर देयर? 0. 30 मजली बिल्डिंग आहे ही. ओके. प्रत्येक फ्लोअर वरती 25 फ्लॅट आहेत. किती? 25. प्रत्येक फ्लोअर वरती 25 फ्लॅट्स आर देयर. प्रत्येक इथं 25, इथं 25, इथं 25, इथं 25, इथं 25 असो.